नारदाने काय केलं ऐका जरा. भगवान महादेवापासून मुखातून ओंकार तयार झाला आणि ओंकारापासून गायत्री मंत्र तयार झाला आणि तो गायत्री मंत्र नारदाने त्या भक्तीच्या मुलांच्या कानात म्हटला. ओम भुवस्वहा तस्य विद्महे नारदाने भक्तीचे मूल बेशुद्ध अवस्थेमध्ये होते. गायत्री मंत्र म्हटला महाराज आणि ते पुण्य त्यांना दिले. पण गायत्री मंत्राचा सुद्धा प्रभाव त्यांच्यावर पडत नाही. का बरं? कारण हा मंत्र जो आहे हा मंत्र सत्ययुगामध्ये प्रभावी होता महाराज. हे कलियुग आहे म्हणून गायत्री मंत्र सुद्धा फेल झाला. श्री हरी शरणम याही मंत्राने काही झालं नाही. नारदाने तप साधना केली, जप केलं, योग केले आणि ते पुण्य त्यांना दिलं. जप तप योग केले, जपाचं पुण्य दिलं, योगाचं पुण्य दिलं, पण त्या मुलांना काही शुद्ध येत नाही. नारदही थकलेले. आता काय करावं महाराज? हे भक्तीचे दोन मुलं अजून शुद्धीवर येत नाही. या जगामध्ये प्रभावी साधन काय आहे की यांना अशा प्रकारे यांची जी मूर्छा आलेली आहे, आपण म्हणा बेशुद्धपणा पडलाय, अशक्त झालेले आहे. काय करावं लागेल यांना? मी योग केला, याग केला. ऐका महाराज, या कलियुगामध्ये तुम्ही आम्ही योग करू शकत नाही आणि योगाचं फळ नाही. योग याग विधी येणे नवे शिशी, वायाची उपाधी दंभ धर्म. ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये समाजाला सांगितलं, बाप हो, हे त्रेतायुग नाही, रामाचं युग नाही आहे.
हे कृष्णाचं युग नाही, द्वापार युग, हे प्रल्हादाचं सत्ययुग नाही. लोक करतात तसं आपण करू नका, फजिता होईल तुमची. याग करू नका, योग करू नका, याच्याने तुम्हाला इथे पुण्य मिळणार नाही. म्हणून नारदाने हे करून पाहिलं. येणे नवे सिद्धी आणि वायाची उपाधी दम्म धर्म. उपाधी म्हणजे नुसत्या उपाध्या ह्या. नारदाचे प्रयत्न जर सफल झाले नाही तर तुमच्या आमच्या सारख्या माणसाचे प्रयत्न सफल होतील का कलियुगात? म्हणून कलियुगामध्ये जे प्रभावी साधन आहे, आपल्याला जे करण्यासारखं जे आहे, आपल्याला काही कष्ट लागणार नाही आणि सहज आपल्या पदरामध्ये फळ पडेल अशी साधना संतांनी कलियुगात सांगितली आहे. जास्त साधना सांगितली नाही महाराज. थकले नारद. आकाशवाणी झाली, आकाशवाणी झाली. नारद, तुम्ही गायत्री मंत्र म्हटला, काय झालं? योग केले, याग केले, काय झालं? फळ मिळालं तुम्हाला. एका पायावर पाण्यामध्ये उभं राहिलं, काय मिळालं तुम्हाला? तुम्ही हे सर्व करू नका कलियुगामध्ये. एका पायावर उभं राहायचं का? मीच खुर्चीवर बसून राहिलो आहे. योग होईल का भाऊ आपल्याला? मांडी मारून बुधद्वाराजवळ आपली टाच लावून आपण शेकडो दिवस बसू शकतो का? नाही. एक योग करत जा, रामदेव बाबाचा करत जा. तो शरीराला चांगला 10 मिनिटाचा आहे, एवढं करू शकतो आपण. शरीर बळकट राहण्याकरता त्याची गरज आहे, पण मुक्ती करता योग करू शकत नाही. आवश्यक एवढं नाही, तेवढं आपल्या शरीरात ताकद नाही. आकाशवाणी झालं नारद. त्या भक्तीची मुलं असे शुद्धीवर येणार नाही. म्हणून काय करा, काय करावं तुम्ही? हे नारद, भक्तीच्या मुलांना जर तुम्हाला बेशुद्ध अवस्थेपासून त्यांना जर पुढे आणायचं असेल तर तुम्ही एकच करा. म्हणे काय? हे काहीच करू नका कलियुगामध्ये. यांना हरिद्वार जवळ, हरिद्वारमध्ये, हरिद्वार नावाचं गाव आहे, आजही आहे. त्या हरिद्वार नावाच्या गावाजवळ एक आनंद नावाचं घाट आहे. जसं पंढरपूरला आपण गेलो उद्धव घाट, पुंडलिक घाट, जसं काशीला गेलो मनकर्णिका घाट, हरिश्चंद्र घाट, असा त्या हरिद्वारमध्ये आनंद नावाचा घाट आहे. महाराज, तिकडे तुम्ही या मुलांना घेऊन जा. तिकडे काय आहेत महाराज? तर तिथे त्या घाटावरती श्रीमद भागवताची कथा चालू आहे. आणि त्या भागवताची कथा यांनी ऐकली की यांच्यामध्ये आपोआप बदल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही कृपया करून हरिद्वारमध्ये अशा प्रकारचे सुंदर प्रकारचं क्षेत्र आहे, तिकडे त्यांना घेऊन जा. गोपाल कृष्ण भगवान. म्हणून महाराज आता ते बेशुद्ध अवस्थेमध्ये होते. त्या मुलांना काय केलंय? भक्तीने आणि ते ध्यान वैराग्य तिकडे गेलेले. गेल्यानंतर तिथे श्रीमद भागवताची कथा प्रारंभ झालेली होती. महाराज, मला काय सांगायचं आहे, मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय की श्रीमद भागवतामध्ये काय पावर आहे, या ग्रंथाची काय अशा प्रकारची कॅपॅसिटी आहे महाराज, काय लेव्हल आहे, काय पॉवर आहे. तर ऐकल्याने कोणाकोणाचा उद्धार होतो याच्याकरता आपलं चिंतन चालू आहे. म्हणून आनंद घट नावाच्या तीर्थाजवळ घेऊन गेले. जसे तुम्ही बसले, त्या मुलांना टाकून गेलं, ते बेशुद्ध होते आणि तिकडे भागवताची कथा चालू होती. आजही हरिद्वारमध्ये
आनंदघट नावाचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी आता एक वक्ता बसलेला आहे आणि महाराज त्या मुलांना तिथे ठेवले आणि श्रीमद भागवतामध्ये प्रारंभ झाल्यानंतर श्रीमद भागवताचा मंत्र आहे महाराज, तो मंत्र म्हणायला सुरुवात झाली. श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नाम हरिद्वार मध्ये देवाचं कीर्तन चालू होतं महाराज, भागवत कथेचं कीर्तन. आणि महाराज तुम्हाला एक महत्वाचं चिंतन सांगतो. संत श्रेष्ठ नामदेव महाराज वा यांच्या घरी संत श्रेष्ठ जनाबाई साहेब, जनाबाई काय म्हणताय, जिथे कथा असेल, जिथे कीर्तन असेल, तिथे बोलवण्याचं वाट पाहू नका. आम्हाला का आमंत्रण दिलंय असं म्हणू नका. आपण कथेला आणि कीर्तनाला जातो. कीर्तन तर आपल्याला ऐकण्याकरता मिळतं, ते पुण्य वेगळं.
कथेचं पुण्य अजून वेगळं. पण कीर्तनाला जात असताना आपण घरातून निघतो की नाही, तर संत श्रेष्ठ नामदेव महाराज पंढरपूर यांच्या घरी आई जनाबाई, आणि जनाबाई आता अभंगामध्ये काय म्हणतात पहा. तो कथेला जातो, तो कीर्तनाला जातो. कीर्तनाचं पुण्य मिळतंच, कथेचंही पुण्य मिळतंय. पण तुम्ही इथे चालत येतात ना, तुम्हाला किती पुण्य लागतं ते सांगतो मी तुम्हाला. संत श्रेष्ठ जनाबाई हा जो अभंग आता मी तुम्हाला सांगणार आहे, 58 संत झाले. पण त्या 58 संतांमध्ये महिला मंडळ संत आहे, त्यांचं नाव जनाबाई. जनाबाईचे अभंग देवाने लिहिले. स्वतः जनाबाईने लिहिले नाही, जनाबाईला काही येत नव्हतं महाराज. जनाबाईचे अभंग प्रत्यक्ष भगवान पांडुरंगाने लिहाले, प्रत्यक्ष देवाने लिहाले. आणि देवाने लिहिलेले अभंग कीर्तन देवाचं ऐकताय ना, कीर्तन देवाचं आणि कथाही देवाची, आणि अभंग देवाने लिहिले. तर देवाच्या कीर्तनाला येण्याचं पुण्य, देवाच्या कथेला येण्याचं पुण्य, जनाबाईच्या मुखातून आलेला अभंग काय लिहिला देवाने पहा. कीर्तनासी जाता, चांगला ऐकताय ना, कीर्तनासी जाता मार्गी टाकी पाय, कीर्तनासी जाता मार्गी टाकी पाय. म्हणजे ऐका, कीर्तनाला जात असताना त्या रस्त्याने कथा कुठे आहे, कीर्तन कुठे आहे, या मार्गाजवळ जात असताना टाकी पाय, म्हणजे चालत आले की इकडे. कीर्तनासी जाता मार्गी टाकी पाय, अश्वमेघ होय फळतया, अश्वमेघ फळ होय कया. महाराज आम्हाला बाहेरचं काही बोलता येत, झप लागत असेल तर झपीरा, माझं काही म्हणणं नाही. झपीरा ना, झपाला झप्या करताय काय नाही. संतांनी काय लिहिलं, तुम्ही तुमच्या घरून कथेला आलात ना, कथेचं पुण्य वेगळं, रात्री कीर्तनाला येणार. निष्ठ कीर्तना करता तुम्ही पावलं टाकत आलात ना, तर जनाबाई म्हणते अश्वमेघ होय फळतया. ही भाषा जरा उच्च कोटीची आहे, जरा सोपं करून सांगतो. श्रीरामचंद्र प्रभूची पत्नी सीता देवी रावणाच्या ताब्यातून अयोध्येला आल्या, आणि लवकुशाचा जन्म झाला. आणि रामाने जो यज्ञ केला त्या यज्ञाचं नाव अश्वमेध यज्ञ, आणि तो घोडा लवकुशाने पकडला, तो यज्ञ. तर तो यज्ञ केवळ आपल्याला कथेला पाऊल टाकल्याने एक पाऊल मध्ये होत. मी काय बोलतोय ते का, कथेकडे येत असताना घरून किंवा कीर्तनाला घरून येत असताना एका पावलात एक यज्ञ आहे महाराज. हे जनाबाईचा पुरावा आहे आणि जनाबाईचा अभंग आहे. म्हणून कीर्तनासी जाता मार्गी टाकी पाय, अश्वमेध होय तया फळ. आमच्यापेक्षा तुम्ही भाग्यवान. एकच पावलामध्ये एक अश्वमेध यज्ञ आहे, पण तुम्ही काही कमी पावलं टाकत आले इथे. आता महाराज संतांचं भांडार एवढं लिहिलेलं आहे की जन्मचे जन्म आम्हाला अभ्यास करण्याकरता कमी पडतील, एवढं सुंदर लिहिलंय महाराज. जनाबाई म्हणतात तुम्हाला कथेचंही पुण्य आणि कीर्तनाचंही पुण्य, पण घरापासून एका पावलापर्यंत एक अश्वमेघाचं पुण्य आहे. म्हणून महाराज आपला आत्मोद्धार जिथे आहे, आपलं कल्याण जिथे आहे, आपल्या पूर्वजांचा उद्धार तो केवळ या मंडपात आहे महाराज, या धर्म मंडपात आहे. आणि म्हणून आपले पावलं
आपण कुठे टाकावे याचा विचार तुम्हीच करा. काही काही पावलं रोजानं बी जाईना आले आता.